मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता वाजलेले आहेत 9 आणि मी चहा घ्यायला बसलेलो आहे. सो चहा वगैरे घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. आज तुम्हाला आई एक खास रेसिपी दाखवणार आहे, ती तुमच्याशी शेअर करणार आणि बघूया कसं काय पुढचा दिवस जातो. आता ना पावसाने लाईक दमट करून ठेवलेले आहे. पाऊस येतो की नाही माहिती नाही, बघायचं. मोठे आहे नको तिथून आणि मुड्डूची कशी अमेरिकेरे ते बघा. आज तारले आणलेले आहे, खूप फ्रेश आहे, मोठे. फ्रेश आणू कुठे करूया ना किती करतला तू वन करूया तू ते कोणाला येणार पिझर पिझर ती पण एकली वाईट खवळा असताय का खूप काढता मिळेल असता ना वर्षी ती कळ अंकल नव्हते धाडला किती आयच मंगळार मरे मोठे आहे म्हणा तो म्हाका म्हणून हांव गेलो ना एकटो. सो अशा प्रकारे सगळी क्लीन करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तुमचे एक बाणे आहे म्हणून सांग मध्ये हा बाणे कोण उद्या कित्या गणपती बोलतो खंय येयला गणपती ते जे ते पेपर लगद्याचे खंय करता रे पाण्या तेका खबर आमकां सांगपा तू कसलो सांगतलो म्हाका ते हाडून दी मरे कार्डबोर्ड ते करू. सो बघा हे सगळे पूर्ण क्लीन करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा आई इकडे बसलेली आहे, गरमी होते म्हणून तिला. आज ना बाबांनी लाईक बांगडे घेऊन आलेले आहे तारले. सो तारल्याची आमटी बनवणार आहे, करी, आणि बांगडे जे आहे ना त्याचं लोणचं आई दाखवणार आहे. सो आज या दोन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटणार. सो व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. आज तुम्हाला बांगड्याचं लोणचे दाखवणार आहे. सो त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवून घेतो. सो आधी साहित्य बघूया काय काय लागतं ते, त्याच्यानंतर आपण रेसिपीला स्टार्ट करूया. हे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. कधी फ्राय बघा, चांगले धुवून वगैरे घेतलेले आहेत तारले क्लीन करून. चांगले दिले. सो हे बघा तारले आणलेले ते चांगले धुवून घेतलेले आहे, चांगल्या प्रकारे क्लीन वगैरे करून. ती याची आपल्याला करी बनवायची आहे आणि थोडे फ्राय करणार आहे. सो या करीसाठी वाटप काढलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो त्यात काय काय घातलेलं आहे. वाटप घेतलेलं आहे, त्याच्यात मिरची, सुकी कोथिंबीर, नंतर खोबरं आहे ओलं किसून घेतलेलं, चिंच आहे आणि हळद. आता ह्याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला, ते वाटून घेतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला. सो हे बघा बांगड्याचे असे तुकडे करून घेतले छोटे छोटे या प्रकारे. आणि आता ह्याचा आपण लोणचं बनवणार, त्यासाठी साहित्य बघूया काय काय लागणार आहे. सो बांगड्याचं लोणचं बनवण्यासाठी मेथी लागणार आहे, नंतर हे घेतलेले आहे लसूण, मिरच्या आहे 10-12, चिंच घेतलेली आहे, ओली कोथिंबीर, आलं आणि हे आहे दालचिनी. सो हे पूर्ण साहित्य लागणार आहे. आता याचं वाटप करून घ्यायचं आपल्याला. सो आता ते वाटप करून घेताना नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा करीसाठी वाटप करून घेतलेलं आहे, टोप ठेवलेलं आहे. आता त्याच्यात हेवी मिरची घालून घेत आहे, मिरची घालून घेतली. आता त्याच्यामध्ये पूर्ण ग्राइंड केलेली पेस्ट घालून घ्यायची.
हे बघा, तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आता त्याच्यात, मिक्सरच्या भांड्यात घालून. हां कोकम घालून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्या. याला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये तांदळाचे तुकडे सोडायचे आहे. जास्त ढवळत नाही राहायचं त्याला, नाहीतर काटे होतात मग. सो याला आता चांगली उकळी यायला द्यायची. चांगली उकळी आलेली आहे. हे बघा, सो ताल्ल्याची कढी बनवून रेडी आहे. ताल्ले पण चांगले शिजलेले आहे. आता मिक्सरमध्ये मिरची घालून घेत आहे. हे लोणच्यासाठी वाटप करत आहे. मिरची, सो मिरची घालून घेतलेली आहे. चिंच, लसूण, अद्रक आणि दालचिनी. सो याची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे. सो थोडी कोथिंबीर घालून घेते आणि आता याची पेस्ट चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. लोणच्याचं वाटप रेडी झालेलं आहे. तोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेत आहे. मीसाठी आता त्याच्यामध्ये मेथीचे दाणे घालून घेत आहे. मेथीचे दाणे चांगले लालसर झाले पाहिजे. आणि आता त्यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट टाकणार आहे. सो या वाटपात थोडं पाणी घालून तुम्हाला हे प्रिझर्व करता नाही येणार लोणचं. हे बनवायचं आणि तेव्हाच्या तेव्हाच खायचं. जर तुम्ही प्रिझर्व करायला बघताय तर त्याच्यामध्ये विनेगर घालायचं पाण्याच्या ऐवजी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्या. कलर बघा किती मस्त आला. सो याला उकळी आली की त्याच्यामध्ये बांगड्याचे तुकडे सोडायचे आपल्याला. याच्यामध्ये गूळ घालून घ्या, फक्त गोडपणा येण्यासाठी. त्याच्यात घाला ते नका बघा. चांगलं वितळायला द्यायचं गुळाला. उकळी आलेली आता त्याच्यामध्ये बांगड्याचे तुकडे सोडून घे. मम्मी उकडून घे ना चोडणू. असे उभे करून जाय ना, कितें एक करून जाय. बघा आई,
मोडूंक जायना म्हणून अशें करपाचें. सो याला जास्त शिजवायचं पण नाही आहे. मोडूंक जायना म्हणून ते अशें. याच्यामध्ये मीठ घालून घेत आहे. आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. ढवळण्यासाठी चमचा अजिबात नाही वापरायचा या रेसिपीसाठी. ते मोडटा म्हणून ते. चांगलं बॉईल आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ओली कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही ही रेसिपी मुद्दाम ट्राय करून बघा, चांगली लागते टेस्टला, आंबट तीख गोड अशी. सो नक्की ट्राय करा आणि आम्हाला कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. हे बघा चांगली शिजलेले आहे बांगडे पण, आणि ही रेसिपी बनून तयार आहे आता. हो, तुम्ही मुद्दाम ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. आणि तुम्हाला आईच्या हातची ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासोबतला एक बांगड्याचे लोणच्याची रेसिपी जी माझी आई मस्त बनवते ती शेअर केली. आणि ताल्ल्याचं हुमण, ज्याला ताल्ल्याची कढी पण म्हणू शकतात, कालवण, असं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे आज. आणि आता पुढे अजून टाईम 12 पण वाजलेले नाही अजून, आणि आईचं जेवण बनवून रेडी आहे सगळं. नंतर थोड्या वेळात जेवणार आहे आम्ही. तुम्हाला नंतर भेटतो मी. ताल्ल्याची आमटी, राईस आहे, बांगड्याचं लोणचं आणि बांगडे फ्राय आहे. सो आता जेवण करून घेतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा, लाईक करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.